तुर्भा प्रभागातील शिवसेना नगरसेविका अबोली कुलकर्णी आणि सविता लगाडे यांनी आज हनुमान नगर येथील महानगरपालिकेच्या शाळेची पाहणी केली। या पाहणी दरम्यान विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सुविधांची स्थिती, कर्मचाऱ्यांची उपलब्धता आणि शाळेच्या इन्फ्रास्ट्रक्चरचा सविस्तर आढावा घेण्यात आला। विद्यार्थी आणि शिक्षकांशी संवाद साधताना अनेक समस्या समोर आल्या। विशेषतः शाळेकडे जाण्यासाठी योग्य रस्ता नसल्याची गंभीर बाब उघडकीस आली। तसेच शिक्षकांची कमतरता असल्याचाही मुद्दा यावेळी उपस्थित करण्यात आला। या सर्व समस्यांवर शिक्षकांसोबत सविस्तर चर्चा करण्यात आली। दरम्यान नगरसेविका अबोली कुलकर्णी आणि सविता लगाडे यांनी हनुमान नगर येथील आरोग्य केंद्राचीही पाहणी केली। येथे जागेअभावी आरोग्य सेवा मर्यादित असल्याचे समोर आले। अंगणवाडी आणि आरोग्य केंद्र एकाच ठिकाणी चालत असल्यामुळे नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागत असल्याचेही स्पष्ट झाले। रुग्णांसाठी पुरेशी बसण्याची व्यवस्थाही उपलब्ध नसल्याने गैरसोय होत असल्याचं निदर्शनात आले। या संपूर्ण मुद्द्यांवर संबंधित कर्मचाऱ्यांशी चर्चा करण्यात आली। यावेळी नगरसेविका अबोली कुलकर्णी यांनी सांगितले की या सर्व समस्या संबंधित विभाग आणि महासभेत मांडण्यात येणार असून विद्यार्थी आणि नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी प्रयत्न केला जाईल। आज सकाळपासूनच कुलकर्णी साहेबांच्या माध्यमातून पाहणी दौरा चालू केलाय आणि आता हनुमान नगरमध्ये शाळा क्रमांक 24 भेट दिली आणि ॲक्च्युली त्यांचा प्रॉब्लेम असा आहे की शाळा आतमध्ये असल्यामुळे तिथून काही गोष्टी सप्लाय होत नाहीत, कारण पूर्ण वेढा मारून जावं लागतो। मग त्यामुळे खूप काही गोष्टी अशा आहेत की शाळेच्या येतात पण आतमध्ये घेता येत नाहीत। मग त्यासाठी आपण शाळेच्या मागे जे पुणे कंपनी आहे त्यांना आपली मीटिंग लावलेली आहे, त्यांच्याशी बोलणं करून आपला ठाणे बेलापूर रोड आणि शाळेला कनेक्ट करून घ्यायचं आहे आणि त्यांना एक पाठी एक नॉर्मल गेट करून आणि समोरच्या साईडनी पण गेट, कारण की स्थानिक रहिवासी गेटच्या आतमध्ये राहतात आणि त्यांच्या सांडपाण्यामुळे आणि हे सर्व व्यवस्थेमुळे ना शाळेचं नुकसान होतं आणि विद्यार्थ्यांवर पण त्याचं वाईट परिणाम पण होतात आणि तसंच पूर्ण सांडपाण्यामुळे हायजीनचा पण इश्यू येतोच तिथे पण। आणि मग त्यामुळे समोरही एक गेट आणि मागे एक अशा पण आयुक्तांकडं मागणी करूयात आणि तसंच मुख्याध्यापकांनी पाठपुरावा पत्र दिलेले आहेत, मग त्याचा पाठपुरावा घेऊयात। अंगणवाडीची बेसिकली त्यांची अशी समस्या आहे की त्यांच्याकडे जागा अपुरी आहे आणि त्याच्यामध्ये आरोग्य केंद्र आणि अंगणवाडी एकत्र असल्यामुळे आरोग्य केंद्राचे जे काही वेस्टेज आहेत ते सगळं त्यांनी अंगणवाडीमध्ये ठेवलं। मग तिथं लहान मुलं आहेत, लहान मुलं खेळतात, ते करतात आणि त्यांना काही एवढं ज्ञान नाही आहे की इथं जायचं नाही, इथे यायचं नाही आहे। त्याच्यामुळे ते पूर्ण लोखंडी वस्तू आहेत त्यांचं, तर त्यातनं लहान मुलांचं नुकसान होईल। आणि दुसरी गोष्ट मेन म्हणजे की भरपूर साऱ्या अंगणवाड्या घरगुती चालतात, त्यांना जागा भूखंड आपण उपलब्ध करून देऊ। ब्यूरो रिपोर्ट TV1 इंडिया। लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।